सिंह राशी मार्च महिना संपण्याआधी या 4 घटना घडणारच, कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही. सिंह राशीचा जन्म वेगळ्याच ध्येयासाठी झालेला असतो. नेतृत्व, आत्मसन्मान, स्पष्ट बोलणं आणि गरज पडल्यास सर्वांसाठी उभं राहणं हे तुमच्या रक्तात आहे. पण गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारत असाल, मी सगळं योग्य करत असूनही मला इतका संघर्ष का करावा लागतोय? बाहेरून पाहणाऱ्यांना तुमचं आयुष्य मजबूत, आत्मविश्वासपूर्ण आणि नियंत्रणात असल्यासारखं वाटतं. पण आतून तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी सतत हातातून निसटत आहेत. काही नाती तुम्हाला आतून थकवत आहेत आणि काही निर्णयांचा भार अजूनही मनावर आहे. हे सगळं योगायोग नाही. सिंह राशीसाठी हा काळ शेवट नाही, तर छाटणीचा काळ आहे. आयुष्यात जे जड झालं आहे, जे खोटं आहे, जे तुमच्या ऊर्जेचा अपव्यय करत आहे, ते दूर करण्यासाठीच ग्रहांची हालचाल ही सुरू आहे. मार्च 2026 पर्यंत घडणाऱ्या 4 अटळ घटनांचे उद्दिष्ट एकच आहे. तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला योग्य आकार देण्यासाठी. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या घटना ऐकायला तुम्हाला कठोर वाटतील, काही ठिकाणी तुम्हाला अस्वस्थ देखील करतील. पण ते ऐकताना तुम्हाला हे शब्द नक्कीच जाणवेल. कुणाच्या तरी अनुभवावर नाही, तर तुमच्या चालू असलेले जीवन प्रवासावर आधारलेले हे आहेत. आता जाणून घेऊया पहिली घटना. तुमची ओळख पुन्हा तयार होणार, पण यावेळी तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी नाही. गेल्या काही काळात सिंह राशीच्या लोकांनी एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवली आहे. तुम्ही खूप दिलं, पण त्याच प्रमाणात तुम्हाला परत मिळालं नाही. कधी कामात मेहनत, तुमचं श्रेय दुसऱ्याचं. कल्पना तुमची, पण निर्णयावर सही कोणाची तरी दुसऱ्याची. नात्यांमध्ये कधी आधार तुम्ही दिलात, पण तुमचं मन कोणी ऐकलंच नाही. तुम्ही मजबूत राहिलात म्हणून तुमच्या वेदनांकडे दुर्लक्ष झालं. मार्च 2026 पर्यंत एक अशी परिस्थिती येईल, जिथे एखादं मोठं काम, जबाबदारी किंवा निर्णय तुमच्याकडे येईल. लोक तुमच्यावर अवलंबून राहतील, कारण त्यांच्याकडे पर्याय नसेल. तुमचं मत दुर्लक्ष करणं शक्य राहणार नाही. पण इथे एक मोठा बदल असेल. याच वेळी तुम्ही कोणाचं मन जपण्यासाठी स्वतःला वाकवणार नाही. मला मान द्या असं न सांगता तुम्हाला मान मिळेल. तुम्ही शांत असाल, पण तुमची उपस्थिती ही वजनदार असणार आहे. ही घटना तुमच्यासाठी केवळ यश नाही, तर स्वतःच्या किमतीची जाणीव करून देणारी ही घटना असेल. आता दुसरी घटना. ज्याला तुम्ही वाचवलं, उभं केलं, त्याच ठिकाणी मन तुटणार. सिंह राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्यांचं मोठं मन. तुम्ही लोकांच्या चुका झाकता, त्यांना दुसरी तिसरी संधी देता, स्वतः दुखावणे समोरच्याला वाचवता. मार्च 2026 पर्यंत एक अशी घटना घडेल, जिथे एखादी व्यक्ती तुमच्या पाठीशी नसल्याचं देखील स्पष्ट होईल. तुमच्या विरोधात शब्द, निर्णय किंवा कृती होईल. तुम्हाला कळेल की तुम्ही जिथे प्रामाणिक होता, तिथे समोरचा हिशोब नव्हता. हा धक्का अचानक येणार नाही, तो हळूहळू जाणवेल. बोलण्यातला बदल, वागण्यातील संधी, गरज असताना अनुपस्थिती आणि एक दिवस असा येईल, जिथे तुम्ही आतून म्हणाल, मी याच व्यक्तींसाठी इतकं केलं होतं. ही घटना तुम्हाला भावनिकदृष्ट्या तोडेल, पण नष्ट करणार नाही. या वेदनेतून एक बदल जन्म घेईल. तुम्ही प्रत्येकाला जवळ घेणे थांबवाल. तुमचा विश्वास मिळवणं सोपं राहणार नाही. तुमची ऊर्जा आता फक्त पात्र लोकांसाठी राखून ठेवली आहे. की ही घटना शिक्षा नाही, तर संरक्षण आहे, जी उशिरा का होईना पण आवश्यक आहे. तिसरी घटना. पैशांचा अडथळा तुटेल, पण त्याआधी संयमाची शेवटची परीक्षा. सिंह राशीच्या लोकांना एक वेदना कायम टोचत राहिली आहे. तुमच्यात क्षमता आहे, मेहनत आहे, पण त्याला योग्य आर्थिक मोबदला वेळेवर मिळत नाही. गेल्यात काही उत्पन्न येत आहे, पण खर्च आटोक्यात राहत नाही. पैसे मिळतात, पण ते टिकत नाही. कष्टाचे फळ उशिरा मिळत असल्याची भावना राहते. मार्च 2026 पर्यंत एक असा टप्पा येईल, जिथे अडकलेला आर्थिक विषय सुटेल, रखडलेली रक्कम, व्यवहार किंवा करार पुढे सरकेल. पैशाचा एक स्थिर प्रवाह सुरू होईल. पण हा बदल एका रात्रीत घडणार नाही. आधी तुमचं ध्येय, चिकाटी आणि आत्मविश्वास तपासला जाईल. हे खरंच होणार आहे का, असा प्रश्न मनात येईल. काही वेळा तुम्हाला वाटेल की सगळं व्यर्थ जात आहे, आणि मग हळूहळू पैशाबद्दलची भीती कमी होईल. नियोजन स्पष्ट होईल. भविष्यासाठी सुरक्षिततेची जाणीव तयार होईल. ही घटना तुम्हाला शिकवेल, पैसा फक्त कमाई नाही, तो व्यवस्थापनही आहे. आता चौथी घटना तुमचा अहंकार मोडणार, कारण वास्तव तुम्हाला नवा मार्ग दाखवणार. ही घटना सिंह राशीच्या लोकांसाठी सर्वात कठीण असते, कारण की तुमच्या स्वभावाच्या मध्यावर असते. तुम्हाला सवय आहे स्वतःवर नियंत्रण ठेवायची, परिस्थिती आपल्या मर्जीने वळवण्याची.
मी सगळं सांभाळून घेईल असं म्हणायची. पण मार्च 2026 पर्यंत एक अशी परिस्थिती येईल जिथे तुमचं काहीही चालणार नाही. तुमचं मत ऐकलं जाईल पण मान्य केलं जाणार नाही. तुमच्या हातातून एखादा निर्णय निसटेल. यावेळी राग येईल, अस्वस्थता वाढेल, स्वतःवरच चिडचिड होईल. पण हाच क्षण तुमच्यासाठी निर्णायक ठरेल. कारण जे तुटतं तेच बदलतं, जे बदलतात तेच पुढे नेतं. या घटनेनंतर तुम्ही मदत मागायला शिकाल. प्रत्येक लढाई एकट्याने लढायची गरज नाही. हे होऊन गेलं तुमचा अहंकार कमी होईल, पण आत्मसन्मान अधिक मजबूत होईल. ही घटना अपमान नाही, ती तुमच्यासाठी नव्या शहाण्या सिंहाची निर्मिती आहे. मार्च 2026 पर्यंत सिंह राशीचं आयुष्य एका महत्त्वाच्या वळणावर येऊन उभं राहतं. हा काळ असा आहे जिथे काही गोष्टी कायमच्या संपतील, काही सत्य उघडी पडतील आणि काही नवीन दरवाजे उघडतील. 2 घटना तुम्हाला उंचावतील, तुमचं स्थान, तुमची ओळख आणि तुमचं भविष्य मजबूत करेल. आणि 2 घटना तुम्हाला आतून हलवतील. अहंकार, मॉडेल, अपेक्षा बदलतील आणि माणसांची खरी रूपं दिसतील. पण लक्षात ठेवा, सिंह राशीचे आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. ते अग्नीमधून जाऊनच सोनं बनतं. या व्हिडिओमधील एखादी ओळ वाचताना तुमचं मन थांबलं असेल, डोळे पाणावले असतील किंवा छातीत धडधड जाणवली असेल, तर तो योगायोग नाही, तो संकेत आहे. हा संकेत असा आहे की तुमचं जुनं रूप आता पुरेसं झालं आहे. मार्च 2026 नंतरचा काळ तुमच्याकडून अधिक प्रकल्प, अधिक शांत आणि अधिक प्रलंब, अधिक शांत आणि शक्तिशाली सिंह मागतो. हा प्रवास सोपा नसेल, पण तो तुमचा खरा प्रवास. आणि एक गोष्ट नक्की, हा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.